HDFC स्कॉलरशिप तर आपण काल संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर दिलेली होती। तर आता आपण बघणार आहे की जो फॉर्म आहे म्हणजे ऑनलाइन फॉर्म कसा भरायचा या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहे। तर ज्याही विद्यार्थ्यांना HDFC स्कॉलरशिप या स्कॉलरशिपसाठी जर फॉर्म भरायचा असेल आणि तुमच्या एज्युकेशननुसार 75,000 रुपयापर्यंत जर तुम्हाला प्रायव्हेट स्कॉलरशिप पाहिजे असेल तर तुम्हाला करायचा आहे ऑनलाइन फॉर्म। तर ऑनलाइन फॉर्म कसा भरायचा या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर बघू शकता 75,000 रुपयापर्यंत पहिल्या वर्गापासून तर ITI पॉलिटेक्निक UG म्हणजे ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशनचे संपूर्ण जे विद्यार्थी आहे हे यासाठी अप्लाय करू शकतात। तर फॉर्म कसा भरायचा या संदर्भात संपूर्ण स्टेप बाय स्टेप माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। स्कॉलरशिप बद्दल संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवर देण्यात येत असतात। तर बघू शकता पहिल्या नंबरची स्कॉलरशिप जी आहे ही स्कूल साठी आहे, म्हणजे जे विद्यार्थी फर्स्ट पासून तर डिप्लोमा पर्यंत प्रवेश घेतलेला असेल कोणत्याही कॉलेजला तर ते इथून अप्लाय करू शकतात। ग्रॅज्युएशन वाले विद्यार्थी सेकंड नंबरचा ऑप्शन आहे अप्लाय करू शकतात। यामध्ये संपूर्ण अपडेट आपण कालच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे, त्यानुसार तुम्ही ती व्हिडिओ बघून घ्या। तो व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे। त्या प्रकारे आपण आता फॉर्म फिलअप करणार। तर ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी अप्लाय नाऊला क्लिक करा। अप्लाय नाऊला क्लिक केल्यानंतर आपल्याजवळ रजिस्ट्रेशन करण्यासाठी जे मेन पेज आहे ते ओपन होऊन जाणार। साईट थोडा लोड घेऊ शकते तर तुम्हाला तिथे 30 सेकंद किंवा 1 मिनिटपर्यंत वेट करावा लागेल। त्यानंतर बघू शकता आपण भरत आहे ग्रॅज्युएशनसाठी फॉर्म, म्हणजे जे विद्यार्थी डिग्री एज्युकेशन करत आहेत त्यांच्यासाठी फॉर्म आणि संपूर्ण जे फॉर्म असणार आहे पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा जे 1 नंबरचा फॉर्म डिप्लोमापर्यंत सेम प्रोसेस असणार आहे, फक्त तुमचं एज्युकेशन जे आहे ते तुम्हाला त्यानुसार टाकावं लागेल। आणि त्यानंतर बघू शकता डेडलाईन 4 सप्टेंबरपर्यंत फॉर्म भरू शकता। जर डेट वाढली तर त्याबद्दलची अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार आणि अप्लाय नाऊला क्लिक करावं लागेल आणि रजिस्ट्रेशनसुद्धा करू शकता। तर 2 नंबरचं ऑप्शन जे आहे रजिस्ट्रेशन याला क्लिक करायचं आहे। आपण एकदा अप्लाय नाऊला क्लिक करून बघू। यामध्ये जर अप्लाय नाऊ केलं तर आपल्याला ID आणि पासवर्ड मागत आहे। सर्वात प्रथम आपण आपले अकाउंट जे आहे हे क्रिएट करून घेणार आहे। तर क्रिएट अकाउंटला क्लिक करा। त्यानंतर बघू शकता यामध्ये तुम्हाला तुमचं जे अकाउंट आहे हे अगोदर क्रिएट करून घ्यायचं आहे। यामध्ये तुमचे नाव, इथे तुमचे लास्ट नेम म्हणजे सरनेम, ईमेल ID टाका, मोबाईल नंबर टाका, एक पासवर्ड सेट करा, जो पासवर्ड तुमच्या लक्षात राहणार असा पासवर्ड सेट करा। त्यानंतर चेकबॉक्सला क्लिक करा आणि साइन अपला क्लिक करा। अशा प्रकारे तुम्ही तुमचे रजिस्ट्रेशन करू शकता। तर तुम्ही जो मोबाईल नंबर टाकलेला आहे त्या मोबाईल नंबरवर तुम्हाला एक OTP येणार, तो OTP आपल्याला इथे परत इन्सर्ट करावा लागणार आणि थोडी माहिती आहे ती सुद्धा फिलअप करावी लागेल। बघू शकता तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP आला असेल तो OTP इथे इन्सर्ट करा आणि त्यानंतर सबमिटला क्लिक करा। त्यानंतर तुम्हाला थोडी इन्फॉर्मेशन आहे, यामध्ये तुम्हाला जेंडर मेल आहे फिमेल आहे, तुमचे स्टेट कोणते आहे, तुमचा क्लास कोणता आहे, अंडर ग्रॅज्युएट, फर्स्ट सेकंड थर्ड यामधून तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर तुमची लँग्वेज इथे तुम्हाला सिलेक्ट करायची आहे। तर यामधून तुम्हाला तुमचा क्लास सिलेक्ट करून घ्यायचा आहे। तर आम्ही अंडर ग्रॅज्युएटचा हा फॉर्म भरतोय आपण, त्यामुळे आपण इथे अंडर ग्रॅज्युएट म्हणजे डिग्रीवाले जे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी फॉर्म भरतोय। तर आपण इथे अंडर ग्रॅज्युएट जे ऑप्शन दिलेलं आहे इथे आपण क्लिक करणार आहे। त्यानंतर बघू शकता तुम्हाला इथे तुमची लँग्वेज विचारण्यात आलेली आहे, तर तुम्ही इथे तुमची लँग्वेज टाका। जसे की आता आम्ही इथे 3 लँग्वेज मराठी हिंदी इंग्लिश सिलेक्ट करतोय, कारण इथे मल्टिपल लँग्वेज सिलेक्ट करण्याचा ऑप्शन दिलेला आहे त्यामुळे। तर तुम्ही सुद्धा यामध्ये सिलेक्ट करू शकता। त्यानंतर तुम्हाला विचारण्यात आलेलं आहे की तुम्ही हँडिकॅप आहात का, जे विद्यार्थी असेल ते यस करतील, जे हँडिकॅप नाही आहे तिथे नो करतील। अशा प्रकारे संपूर्ण माहिती फिलअप करून घ्या आणि त्यानंतर अपडेटला क्लिक करा। सक्सेसफुल रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर एक मेसेज डिस्प्ले होऊन जाणार। त्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला ऑप्शन येणार, यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे। तर सर्वात शेवटी अप्लाय नाऊ असं एक ऑप्शन दिलेलं आहे तुम्हाला ब्ल्यूमध्ये, तर तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्यासमोर 3 स्कॉलरशिपबद्दल माहिती आलेली आहे। यामधून आपल्याला जेही आपलं अंडर ग्रॅज्युएट जे आपण कोर्स सिलेक्ट केलेला आहे तर तिथे आपल्याला अप्लाय नाऊचं ऑप्शन दिलेलं आहे, तिथे क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्याला सर्वात खाली इथे स्टार्ट ॲप्लिकेशनचं जे ऑप्शन दिलेलं आहे इथे आपल्याला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे 2 ऑप्शन आले आहेत। सर्वात प्रथम विचारण्यात आलेलं आहे की तुम्हाला 55% मार्क्स आहे का, तर इथे तुम्हाला यस करा। तुमचे वार्षिक उत्पन्न म्हणजे फॅमिलीचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखाच्या आत आहे का, इथे सुद्धा यस क्लिक करा आणि चेक युअर इलिजिबिलिटीला क्लिक करा।
त्यानंतर बघू शकता यू आर इलिजिबल टू अप्लाय, इथे ओके क्लिक करा। आता फिलअप करणार आपण आपला फॉर्म। तर अशा प्रकारे तुम्ही स्टेप बाय स्टेप व्हिडिओ बघा आणि त्यानुसार तुम्ही तुमचे फॉर्मसुद्धा फिलअप करू शकता। त्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला ऑप्शन येऊन जाणार। यानंतर आपण स्टार्ट ॲप्लिकेशनला तर क्लिक केलं आहे, माहितीसुद्धा फिलअप केलेली आहे। तर आता आपल्याला भरायचा आहे तो म्हणजे आपला फॉर्म। तर सर्वप्रथम तुम्हाला करून घ्यावं लागेल तुमचे आधार कार्ड लिंक। तर यामध्ये तुम्हाला तुमचे आधार कार्ड सर्वप्रथम लिंक करून घ्यायचे आहे, ते सुद्धा डिजी लॉकरमधून। तर आपल्याला इथे जर तुम्ही व्हेरीफाय आधार कार्डला क्लिक केलं तर तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकून एक OTP जाणार, तो OTP तुम्हाला इथे इन्सर्ट करायचा आहे। बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला डिजी लॉकरमधून तुम्हाला ऑथेंटिकेट करण्यात येणार आहे। तुमच्या आधार कार्डवरून तुमची संपूर्ण माहिती इथे घेण्यात येणार आहे। तर इथून तुमच्या आधार कार्डवर नेक्स्ट केल्यानंतर एक OTP जाणार, तो OTP तुम्हाला इथे इन्सर्ट करायचा आहे आणि सबमिट करायचा आहे। सबमिट केल्यानंतर तुम्हाला परत एक पिन मागण्यात येणार आहे। तर पिन तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही टाकू शकता, किंवा जर तुम्हाला पिन माहिती नसेल तर तुम्ही यामध्ये फॉरगेट पिनचं ऑप्शन आहे, त्यामधून तुम्ही तुमचा नवीन पिन सेट करू शकता। तर अशा प्रकारे तुम्हाला सर्वप्रथम तुमचं जे आधार कार्ड आहे हे ऑथेंटिकेट करून घ्यायचं आहे आणि त्यानुसारच तुम्ही तुमचा जो फॉर्म आहे हा नंतर फिलअप करू शकता। जर तुमच्याकडे पिन नसेल तर तुम्ही फॉरगेट माय पिनला क्लिक करा, तिथून तुम्हाला OTPद्वारे तुम्ही एक पिन सेट करून घ्या, जोही तुमचा डेट ऑफ बर्थ वगैरे किंवा XYZ कोणताही तुम्ही 6 अंकाचा एक पिन सेट करून घ्या। तो पिन टाकून तुम्हाला इथून डन करून घ्यायचा आहे। ते झाल्यानंतर तुम्हाला तुमची जी इन्फॉर्मेशन आहे आधार कार्डवरची ती डायरेक्टली या फॉर्मसाठी येऊन जाणार। तुमची संपूर्ण इन्फॉर्मेशन तुमच्यासमोर दिसून पडेल या प्रकारे। तुमचा फोटो, आधार कार्डवर संपूर्ण माहिती, ॲड्रेस वगैरे। एका साईडला तुम्ही भरलेली माहिती दिसणार, परंतु ती रेडमध्ये असेल आणि डिजी लॉकरमधून जी माहिती आली आहे ही ग्रीनमध्ये असेल। तर ही माहिती आपली म्हणजे आधार कार्डवरची जी माहिती आहे ही संपूर्ण माहिती या फॉर्मसाठी यूज केल्या जाणार आहे। त्यानंतर आपल्याला इथे प्रोसीड अँड अपडेटला क्लिक करायचं आहे, म्हणजे आधार कार्डवरचा फोटो, संपूर्ण माहिती आपली येऊन जाणार। त्यानंतर बघू शकता तुम्हाला अशा प्रकारे तुमची संपूर्ण माहिती दिसून पडेल। यामध्ये तुम्हाला तुमचा व्हॉट्सअप नंबर टाकायचा आहे, जेंडर सिलेक्ट करायचा आहे, त्यानंतर तुमचे फॅमिलीचे ॲन्युअल इन्कम सिलेक्ट करायचे आहे, हँडिकॅप असल्यास तिथे येस नोमध्ये ॲन्सर द्यायचे आहे। अशा प्रकारे संपूर्ण माहिती फिलअप करून घ्या। त्यानंतर इथे तुम्हाला ऑप्शन येणार आहे, यामध्ये बघू शकता सिंगल पॅरेंट्स आहे की तुमचे बोथ पॅरेंट्स म्हणजे आई वडील आहे, अशा प्रकारे तुम्हाला माहिती विचारण्यात येणार, तिथे तुम्हाला येस नोमध्ये ॲन्सर द्यायचे आहे। सबलिंग म्हणजे तुम्हाला बहीण भाऊ किती आहे त्यामधून तुम्हाला सिलेक्ट करा, 1 आहे 2 आहे, या प्रकारे तिथून सिलेक्ट करून घ्या। त्यानंतर जोही ॲड्रेस तुमचा परमनंट आहे, हा आधारवरचा संपूर्ण ॲड्रेस आलेला आहे, तो ॲड्रेस तुम्हाला चेक करायचा आहे। त्यामध्ये जर कुठे काही राहिलेलं असेल तर तुम्हाला ते सुद्धा फिलअप करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे तुम्हाला तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन, त्यानंतर तुमचा ॲड्रेस, हा संपूर्ण माहिती फिलअप करून घ्या। त्यानंतर खाली सुद्धा करस्पॉन्ड ॲड्रेसबद्दल माहिती विचारण्यात आलेली आहे। सेम असेल तर तुम्ही त्या चेकबॉक्सला क्लिक करा, सेम टू सेम ॲड्रेस तुमचा येऊन जाणार। संपूर्ण माहिती एकदा चेक करा आणि त्यामध्ये तुम्हाला हाऊस टाईप विचारण्यात येणार आहे, तुम्ही भाड्याने राहत आहे की तुमचे स्वतःचे घर आहे, त्यामध्ये सुद्धा तुम्हाला माहिती द्यावी लागेल की तुमचं घर आहे किंवा भाड्याचं घर आहे या प्रकारे। त्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यूला क्लिक करा, म्हणजे पहिला जो पार्ट आहे हा तुमचा सेव्ह होऊन जाणार। त्यानंतर तुम्हाला द्यायचे एज्युकेशन डिटेल्स, तर आपले करंट एज्युकेशन ग्रॅज्युएशन तिथे ॲटोमॅटिक तुम्हाला लिहून आलेले असेल। तर आता तुम्हाला टाकायचे यामध्ये 12ची इन्फॉर्मेशन आणि ग्रॅज्युएशन कुठे तुम्ही शिकत आहे सध्या त्याबद्दलची इन्फॉर्मेशन, आणि तुम्ही जे बोनाफाईड सर्टिफिकेट आणलेलं असेल त्यावरती तुमच्या कॉलेजची संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला दिसून पडेल। प्रिन्सिपलचे नाव, प्रिन्सिपलचा मोबाईल नंबर किंवा कॉलेजचा मोबाईल नंबर, या प्रकारे तुम्हाला तिथे संपूर्ण माहिती फिलअप करून घ्यायची आहे। तर बघू शकता 12वीची माहिती, यामध्ये तुम्हाला तुमचा बोर्ड सिलेक्ट करा, स्ट्रीम आर्ट, कॉमर्स, सायन्स, स्टेट महाराष्ट्र आहे, अदर स्टेट असेल तुमचा, स्कूलचा डिस्ट्रिक्ट, कोणत्या जिल्ह्यामधून तुमची कॉलेज होते, स्कूलचे नाव टाका, यामधून कोणत्या वर्षी पासिंग आहे, तुमचा रोल नंबर टाका, इथे मार्क्स आहे की CGPA आहे हे सुद्धा इन्सर्ट करा, मार्क्स असेल तर मार्क्स टाका आणि इथे टोटल मार्क्स टाका, तुमचे पर्सेंटेज इथे ॲटोमॅटिक येऊन जाणार। अशा प्रकारे 12वीची माहिती फिलअप करा आणि त्यानंतर सेव्हला क्लिक करा, 12वीची इन्फॉर्मेशन तुमची ॲटोमॅटिकली सेव्ह होऊन जाणार। सेव्ह झाल्यानंतर तुमची इथे इन्फॉर्मेशन आलेली असेल, त्यानंतर तुम्हाला टाकायची इथे ग्रॅज्युएशनची इन्फॉर्मेशन। तर इथे ग्रॅज्युएशनची इन्फॉर्मेशन तुम्हाला ज्याही कॉलेजला तुम्ही शिकत आहे इथून तुम्ही ग्रॅज्युएशन सिलेक्ट करा, यामध्ये तुमचे संपूर्ण जेही ग्रॅज्युएशन तुम्ही करत आहे, B.Ed सुद्धा आहे, यामध्ये B फार्मसी, BSc, BE, BTech संपूर्ण माहिती म्हणजे संपूर्ण ऑप्शन यामध्ये उपलब्ध आहे। तुम्ही ज्याही अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेला असेल यामधून तुमचा अभ्यासक्रम सिलेक्ट करा व्यवस्थित। आम्ही BEला ॲडमिशन घेतलेली आहे तर इथून आम्ही BEचा ऑप्शन सिलेक्ट केलेला आहे। त्यानंतर प्रोफेशनल कोर्स आहे, 4 वर्षाची डिग्री आहे म्हणून 4 केलेलं आहे। तुमची किती वर्षाची डिग्री आहे बघा, इन्स्टिट्यूट कोणती आहे, प्रायव्हेट आहे, गव्हर्नमेंट आहे,
त्यानंतर तुम्ही कोणत्या वर्षाला शिकत आहे, फर्स्ट इयर आहे, सेकंड इयर आहे. त्यानंतर करंट अकॅडमिक सेम कोणतं आहे तुमचं, पहिलं सेम आहे, दुसरं सेम आहे. प्रिन्सिपलचे नाव विचारण्यात आलेले आहे. त्यानंतर इथे तुम्हाला स्टेट, डिस्ट्रिक्ट विचारण्यात आलेली आहे. इन्स्टिट्यूटचे नाव टाका, नाही दिसत असेल तर अदरमध्ये सिलेक्ट करून तुम्ही ते नाव ॲड करू शकता. इन्स्टिट्यूटचा ईमेल आय डी, इन्स्टिट्यूटचा फोन नंबर, टोटल अकॅडमिक इयर फीज म्हणजे सध्या तुम्ही ज्या वर्षाला ॲडमिशन घेतलेली आहे तर तुम्हाला कॉलेजला फी किती पेड करावी लागली ते इथे नमूद करा. मोडमध्ये तुम्हाला फुल टाईम चूज करायचं आहे. यामध्ये बघू शकता एक ऑप्शन इम्पॉर्टंट आहे, मोड ऑफ स्टडी, डे स्कॉलर, हॉस्टेलर, डिस्टन्स लर्निंग. तर आपल्याला डे स्कॉलर म्हणजे तुम्ही रेग्युलर आहे आणि तुमचं स्वतःचं घर आहे किंवा तुम्ही स्वतःच्या भरोशावर राहू शकता अशा प्रकारे. हॉस्टेलर म्हणजे तुम्ही हॉस्टेलला राहत आहात, रेंटनी राहत आहे तर ते सुद्धा तुम्ही हॉस्टेलर सिलेक्ट करता किंवा प्रायव्हेटसुद्धा हॉस्टेल असेल तर तुम्ही हॉस्टेलर सिलेक्ट करू शकता. अशा प्रकारे ते ऑप्शन आहे. त्यानंतर इथे तुम्हाला ग्रॅज्युएशन कधी कंप्लीट होणार आहे, टोटल तुमचं म्हणजे फायनल इयर कधी कंप्लीट होणार आहे ते तुम्हाला इथे इन्सर्ट करायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला ग्रॅज्युएशनची संपूर्ण इन्फॉर्मेशन जशी आपण सांगितली या प्रकारे यामध्ये फिलअप करून घ्या आणि त्यानंतर सेव्हला क्लिक करा. सेव्ह केल्यानंतर आपली ग्रॅज्युएशनची इन्फॉर्मेशन सेव्ह होऊन जाणार. सेव्ह झाल्यानंतर बघू शकता कंप्लीट तुमच्यासमोर लिहून येणार. त्यानंतर तुम्हाला फॅमिली मेंबर्सची इन्फॉर्मेशन द्यायची आहे, तुमचे वडील आणि आई म्हणजे दोघांची सुद्धा इन्फॉर्मेशन द्यायचे. बघू शकता फादर अँड मदर. यामध्ये इन्कम विचारलेलं आहे तर तुमचं जे इन्कम सर्टिफिकेट आहे हे आपण फादरच्या नावाने काढलेलं असते त्यामुळे फादरमध्ये इन्कम लिहा जेवढे तुम्ही आणलेलं असेल. मदरच्या याच्यामध्ये 0 लिहा कारण मदरचे इन्कम सर्टिफिकेट आपण आणलेलं नाही आहे. त्यानंतर मदरचे नाव म्हणजे किंवा वडिलाचे नाव, मोबाईल नंबर टाका दोघांचा. अशा प्रकारे संपूर्ण माहिती फिलअप करा. त्यांचे ऑक्युपेशन टाका, सर्व्हिस आहे, गव्हर्नमेंट आहे, प्रायव्हेट आहे, लेबर आहे, ॲग्रिकल्चर आहे, जेही असेल यामध्ये ऑप्शन संपूर्ण आहे. या प्रकारे ऑप्शन सिलेक्ट करा आणि यामध्ये सेव्ह करा. वडिलांचे इन्फॉर्मेशन, त्यानंतर मदरची इन्फॉर्मेशन. अशा प्रकारे तुम्ही तुमची माहिती सेव्ह करा आणि त्यानंतर नेक्स्ट करा. त्यानंतर टाकायचे आहे तुम्हाला डॉक्युमेंट्स. तर डॉक्युमेंट्समध्ये बघू शकता तुमचा पासपोर्ट साईज फोटो, प्रूफ ऑफ आयडेंटिटी म्हणजे आधार कार्ड टाकला तर दोन्ही साईडने टाकणं गरजेचं आहे, बोथ साईड म्हटलेलं आहे. 10वीची मार्कशीट, 12वीची मार्कशीट, प्रिव्हियस क्लास मार्कशीट म्हणजे जेही तुम्ही लास्ट एज्युकेशन कंप्लीट केलेलं आहे तर परत जर 12वी केली असेल तर तुम्हाला इथे 12वीची मार्कशीट परत टाकायचं आहे. त्यानंतर लेटेस्ट स्कूल फी रिसिप्ट म्हणजे जिथे तुम्ही आता ॲडमिशन घेतलेली आहे तिथून तुम्हाला फी रिसिप्ट मिळाली आहे ती अपलोड करा. स्टुडंट ID कार्ड अपलोड करू शकता किंवा बोनाफाईड किंवा मग लेटर जेही स्कूलमधून तुम्हाला कॉलेजमधून लेटर मिळालेलं आहे ते लेटर तुम्ही ते इन्सर्ट करू शकता. तुमचे बँक पासबुक अपलोड करायचे आहे तुम्हाला. बघू शकता इथे बँक पासबुक सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर तुमच्या घराचे पिक्चर मागण्यात आलेले आहे म्हणजे होम पिक्चर. प्रूफ ऑफ क्रायसिस म्हणजे तुमच्यासोबत काही अनहोनी झालेली आहे का याबद्दलचं प्रूफ तुम्हाला मागण्यात आलेलं आहे आणि हे ट्रान्सजेंडरसाठी आहे, हे तर लागू नाही आहे तुम्हाला. अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती फिलअप करायची आहे. बघू शकता प्रूफ ऑफ क्रायसिसमध्ये यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे. एकदा रीड करा की तुमच्यासोबत काही अनहोनी झालेली आहे का, तर यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती फिलअप करून घ्यावी लागेल. यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे. त्यानंतर होम पिक्चरबद्दल सुद्धा तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे. एकदा चेक करा, तुम्हाला संपूर्ण तुमच्या घराचे किचनचे वगैरे यामध्ये संपूर्ण फोटो मागण्यात आलेले आहे. तर तशा प्रकारे तुम्हाला यामध्ये द्यावं लागेल. यामध्ये दिलेली संपूर्ण माहिती एकदा तुम्ही रीड करून घ्या आणि त्यानुसार तुम्ही एक PDF बनवा त्या फोटोची आणि इथे तुम्हाला अपलोड करायची आहे. तर संपूर्ण डॉक्युमेंट्स व्यवस्थितरित्या स्कॅन करून यामध्ये अपलोड करा आणि त्यानंतर डॉक्युमेंट्स अपलोड झाल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला इथे 2 रेफरन्स मागण्यात आलेले आहे. तर यामध्ये तुम्ही तुमच्या कॉलेजमधून प्रोफेसर, HOD वगैरेची इन्फॉर्मेशन देऊ शकता म्हणजे 2 तुम्हाला ते रेफरन्स म्हटल्या जाणार आहे. यामध्ये त्यांचा मोबाईल नंबरसुद्धा लागेल आणि नावसुद्धा लागणार आहे तुम्हाला. तर जेही तुमचे रिस्पेक्टेड पर्सन असेल तुमच्या कॉलेजमधून वगैरे किंवा जुन्या कॉलेजचे किंवा जुन्या स्कूलचे जरी असेल तर तुम्ही यामध्ये त्याबद्दलची माहिती देऊ शकता. तर 2 इन्फॉर्मेशन पाहिजे म्हणजे 2 व्यक्तीची, तर ॲडमध्ये तुम्ही ही इन्फॉर्मेशन यामध्ये टाकू शकता. तर ही सुद्धा इन्फॉर्मेशन सेव्ह करून घ्या. त्यानंतर इथे टाकायचं आहे तुमचा बँक अकाउंट होल्डर नेम म्हणजे तुमचे नाव, बँक अकाउंट नंबर, IFSC कोड, बँक नेम SBI, बँक ऑफ बडोदा जेही असेल आणि ब्रँच कुठली आहे. अशा प्रकारे बँकची डिटेल्स संपूर्ण माहिती फिलअप करून घ्या आणि सेव्हला क्लिक करा. बँक डिटेल्स तुमच्या पासबुकवर सुद्धा उपलब्ध आहे. त्या प्रकारे तुम्ही संपूर्ण माहिती यामध्ये फिलअप करून घ्या. त्यानंतर तुम्हाला यामध्ये काही क्वेश्चन विचारण्यात आलेले आहे. बघू शकता खूप सारे क्वेश्चन आहे, 10 ते 14 क्वेश्चन असू शकतात हे. तर हे क्वेश्चनचे ॲन्सर तुम्हाला द्यायचे आहे. यामध्ये विचारण्यात आलेलं आहे अबाउट युअर सेल्फ
अँड युअर फॅमिली, तुमच्याबद्दल आणि तुमच्या फॅमिलीबद्दल यामध्ये तुम्हाला माहिती लिहायची आहे. तुमच्यासोबत कोणते क्रायसिस झालेले आहे का यामध्ये ऑप्शन दिलेले आहे. जसं की कोविडमध्ये भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांसोबत काही अनहोनी झालेली आहे, तर यामध्ये तुम्ही नमूद करू शकता. किंवा कोणासोबत काही वेगळं असू शकते, तर असेल तर येस करा, अदरवाईज इथे येण्याचं सुद्धा ऑप्शन आहे. जर तुम्ही अदर चूज केलं तर इथे तुम्हाला माहिती विचारण्यात येणार की कशाबद्दल काय. तर तुम्ही हे जे यामध्ये संपूर्ण जे क्वेश्चन दिलेले आहे हे क्वेश्चन तुम्हाला रीड करायचे आहे, कारण हे तुमच्यासाठी आहे. तर आपण यामध्ये संपूर्ण हे डिस्कस करू शकत नाही आहे. त्यामुळे तुम्ही हे क्वेश्चन वाचायचं, एकदा क्वेश्चन वाचायचं, त्याबद्दलची इन्फॉर्मेशन तुम्ही जेही माध्यमातून देऊ शकता ते आन्सर तुम्हाला त्यामध्ये इन्सर्ट करावं लागेल. तर तुम्ही एकदा संपूर्ण जे क्वेश्चन आहे एकदा रीड करा, आन्सर रेडी करा आणि फॉर्ममध्ये अपलोड करा, म्हणजे सबमिट करा. कारण की तुम्ही जेवढा फॉर्म भरला तेवढा फॉर्म तुमचा सेव्ह राहतो. एकदा जर तुम्हाला फॉर्म भरताना अडचण जात असेल तर तुम्ही जे संपूर्ण जे क्वेश्चन आहे यामध्ये भरपूर सारे क्वेश्चन आहे वाचू शकता. तुम्हाला एकदा वाचून संपूर्ण क्वेश्चनचे आन्सर द्यावे लागेल. संपूर्ण क्वेश्चनचे आन्सर दिल्यानंतरच आपला जो फॉर्म आहे हा प्रिव्ह्यूमध्ये जाणार, म्हणजे आपण आपला फॉर्म फायनली चेक करू शकणार. तर अशा प्रकारे संपूर्ण 15 क्वेश्चन दिलेले आहेत. 15 क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला द्यावे लागेल आणि त्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू करावं लागेल. सेव्ह अँड कंटिन्यू केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण इथे चेकबॉक्स दिलेले आहे, हे चेकबॉक्सला क्लिक करा आणि प्रिव्ह्यूला क्लिक करा. प्रिव्ह्यू केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण तुमचा फॉर्म दिसून पडेल. यामध्ये एकूण एक इन्फॉर्मेशन जी आपण फिलअप केलेली आहे, जी आपण आता इन्सर्ट केलेली आहे, डॉक्युमेंट्स वगैरे, संपूर्ण फॉर्म तुम्हाला एकदा व्यवस्थित चेक करावं लागेल. आणि चेक केल्यानंतर जर तुम्हाला वाटत आहे की आपला फॉर्म ओके आहे, आपण सबमिट करू शकतो, तरच तुम्ही तुमचा फॉर्म सबमिट करा. किंवा बॅक जाऊन तुम्ही एडिट करून घ्या जर कुठे तुम्हाला मिस्टेक वाटत असेल तर. अशा प्रकारे तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता. तर ऑनलाईनच फॉर्म भरायचा आपल्याला, फॉर्म भरून घ्या आणि यापुढील जेही अपडेट असेल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देणे सुरूच राहणार आहे या स्कॉलरशिपबद्दल. त्यामुळे चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. टेलिग्राम चॅनलसुद्धा तुम्ही जॉईन करून ठेवू शकता, त्यावरती सुद्धा तुम्हाला संपूर्ण जी माहिती आहे ही प्रोव्हाइड केली जाते. तर अशा प्रकारे तुम्ही HDFC स्कॉलरशिपसाठी फॉर्म फिलअप करू शकता. फॉर्म भरा आणि कोणाला कुठेही अडचण आल्यास तुम्ही कमेंट्स करा, कमेंट्सवर तुम्हाला माहिती दिली जाणार. आणि यामध्ये जे 15 क्वेश्चन आहे त्यांचे आन्सर द्या, एकदा रीड करा आणि त्याप्रकारे तुम्ही आन्सर द्या. कारण हे आन्सर आपण देऊ शकत नाही, कारण हे तुमचे पर्सनल तुम्हाला विचारण्यात आलेले आहे. येस नोमध्ये सुद्धा आहे. आणि जे क्रायसिसबद्दल विचारण्यात आलेलं आहे, तुम्हाला झाले असेल तुमच्यासोबत कोणती क्रायसिस तर टाका, अदरवाईज तिथे येण्याचं सुद्धा ऑप्शन आहे, म्हणजे नो म्हणून. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा फॉर्म फिलअप करा. कुठेही अडचण आली समजा तुम्हाला, कमेंट्स करा, कमेंट्सवर सुद्धा तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार. आणि पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.